नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. इडली वडा, रसम वडा, त्याचबरोबर काही मेंदू वडा, सांबर, पोहे, उपीट असेच नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ जर खाऊन कंटाळा आला असेल, तर हा अगदी सॉफ्ट आणि मऊसूत, जाळीदार, कमी तेलकट होणारा उडीद वडा आणि त्यासोबत खाण्यासाठी रस्सम कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा वडा अगदी सॉफ्ट, मऊसूत, जाळीदार होण्यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर सुरुवातीला 2 कप उडीद डाळ घ्यायची आहे आणि ही स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. धुवून ही रात्रभर पाण्यात व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. तर आता ही संपूर्ण उडीद डाळ आपण रात्रभर पाण्यात भिजवून घेणार आहोत. साधारणतः 7 ते 8 तास आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचे. 7 ते 8 तासानंतर ही भिजवून झाली की आपण बघू शकता अगदी छान ही अशी डाळ भिजवून झाली आहे. आणि आता ही एका हाताने मी तोडून बघितली ती जी सहज तुटते. आता ही मिक्सर जारमध्ये घालून संपूर्ण डाळ दळून घ्यायची. आता ही दळताना यामध्ये अगदी थोडं चमचाभर ते पाणी घालायचं आहे आणि ही दळून घ्यायची, जेणेकरून मिक्सर हे जाम होणार नाही. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, फार पाणी घालायचं नाही. जे हे डाळ बारीक होणे इतकं पाणी लागेल तितकंच पाणी घालून ही अशी छान याची पेस्ट करून घ्यायची आहे. घट्टसर पेस्ट करायची आहे, पाणी बिलकुल जास्त घालायचं नाही. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पेस्ट करायची आहे. आता ही पेस्ट एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे. छोट्या भांड्यात काढायची का नाही आहे, तर आपण हे अगदी फेटून घेणार आहोत पीठ, त्यामुळे अगदी मोठ्या भांड्यात काढायची आहे आणि एका डायरेक्शनला या पद्धतीने संपूर्ण फेटून घ्यायचे. तर 10 मिनटं साधारणतः तुम्ही एका डायरेक्शनमध्ये या पद्धतीने फेटून घ्यायचे, जेणेकरून हे पीठ अगदी हलकं होतं. सोडा घालायची बिलकुल गरज पडत नाही आणि हे हलकं होऊन अगदी ह्यापासून वडे जर तुम्ही बनवले तर अगदी जाळीदार होतात. तर साधारणतः 10 मिनटं मी हे असे फेटून घेतलं आहे. आता यामध्ये मी चमचाभर मीठ घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा मी एक 5 मिनटासाठी असं फेटून घेते. एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. फेटताना हे पीठ संपूर्ण हलकं होईल इतकं फेटायचं आहे आणि ह्याचा कलर देखील चेंज होतो. तर कंटिन्युअसली एका डायरेक्शनने फेटल्यानंतर पीठ हलकं होऊन ते चे वडे जर तुम्ही बनवले तर अगदी जाळीदार आणि अगदी स्पॉन्जी सॉफ्ट असे ह्याचे वडे बनतात. आता ही रसम बनवण्यासाठी 1/4 कप तूर डाळ मी घेतली आहे. ही तूर डाळमध्ये मी आता पाणी थोडंसं घालून घेतलं आहे. यामध्येच आता चमचाभर हळद आणि त्यानंतर चमचाभर सांबार मसाला घालून घ्यायचा आहे आणि याच्यात साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आणि आता इकडे आपण भाज्या अगदी लालसर अशा टमॅटो घ्यायच्या आहेत. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घ्यायची. टमॅटो फार लाल घ्यायचे आहेत आणि भरपूर पिकलेले घ्यायचे, जेणेकरून रसमला टेस्ट अतिशय छान येते. त्यासाठी अगदी भरपूर पिकलेले अशा ह्या टमॅटो घ्यायच्या. टमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे आणि यापेक्षा आपल्याला आणखी बारीक लागणार आहे. त्यासाठी मी हे संपूर्ण चॉपरमध्ये घालून अजून याची छान अशी प्युरी बनवून घेणार आहे. तर टमॅटोची बऱ्याच प्रमाणात बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता चॉपरमध्ये मी टमॅटो व्यवस्थित बारीक करून घेतला आहे. आता एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सर जारमध्ये कांदा घालून घेतला आहे. कांदा घातल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. थोडंसं लसूण घालून घेतलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा धणे घालून घेतले आहे. 1 चमचा त्याचे काळी मिरी पूड घालून घेतली आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहे. याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील मी घालून घेतली आहे. आणि आता ह्याचं मी व्यवस्थित असं वाटण करून घेणार आहे. हे वाटण बनवून झाल्यानंतर आता मी इकडे चिंच भिजत घालून घेते आहे. तर ही चिंच साधारणतः 10 मिनटं आपण पाण्यात व्यवस्थित भिजत घालून घेणार आहोत. चिंच भिजत घातली आहे आणि आता इकडे आपली डाळ देखील शिजवून झाली आहे. डाळ शिजवून झाल्यानंतर ही व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. संपूर्ण डाळ आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर अगदी बारीक अशी ही डाळ फेटून घ्यायची आहे. या पद्धतीने संपूर्ण डाळ मी फेटून घेतल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल घालून घेतल्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी घातल्यानंतर यामध्ये 2 तडका मिरची अखंड मी घालून घेतल्या आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले आहे. त्याचबरोबर यामध्ये आता मी जिरे घालून घेतले आहे. जिरे घातल्यानंतर यामध्येच आता जी वाटून घेतलेली पेस्ट आहे ती देखील मी यामध्ये घालून घेणार आहे. म्हणजे हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे वाटण परतून यामध्ये घ्यायचं आहे आणि हे वाटण
आपल्याला ह्या फोडणीमध्ये तेलाच्या मोहरी, जिरे आणि तडका मिरचीमध्ये परतून त्याला तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या वाटणामधला जो कांदा आहे त्याचा कच्चेपणा कमी होईल. आता याचमध्ये आपण 1 चमचा धना पावडर घालून घेतले आहे आणि आता धना पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण जे काही कट करून घेतलेले लाल टमॅटो होते, त्या टमॅटोचं आपण कट करून घेतले होते, अगदी बारीक अशी प्युरी केली होती त्याची, ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे. टमॅटोचा आपण रस्सम बनवत आहोत, त्यामुळे टमॅटो शक्यतो भरपूर पिकलेलेच घ्यायचे आहे. 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने घालायचे आणि टमॅटो आणि हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि याच नंतर यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला जर रस्सम मसाला नसेल तर सांबर मसाला देखील घातला तरी चालेल. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आणि त्याचबरोबर 1 चमचा मी सांबर मसाला पावडर देखील घालून घेतली आहे. तर आता हे व्यवस्थित आपल्याला परतून टमॅटो थोडासा शिजेल इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता रस्समला छान कलर यावा त्यासाठी 1 चमचा आपण किसून घेतलेलं बीट यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा बडीशोप घालायची. बडीशोपमुळे रस्समला अतिशय छान टेस्ट येते, त्यामुळे बडीशोप तुम्ही अवश्य घाला. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. टमॅटो आणि कांद्याचा कच्चेपणा कमी होईल त्यासाठी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. याचबरोबर यामध्ये आलं लसूणची पेस्ट देखील घालायची आहे आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर 1-2 मिनिटासाठी आपल्याला कांदा आणि टमॅटोचा कच्चेपणा होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर आपण शिजवून घेतलेली जी काही डाळ आहे ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर जी डाळ आपण शिजवून फेटून घेतली होती ती आपण ह्या 2 मिनिटामध्ये आपण ही घालून घेणार आहोत. ती डाळ घातल्यानंतर यामध्ये आपण आता भरपूर प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे. रस्समची कन्सिस्टन्सी अतिशय पातळ असते, त्यामुळे यामध्ये आपल्याला रस्समची कन्सिस्टन्सी मेंटेन होईल इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने पातळ असं हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर पाणी व्यवस्थित हे घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर आता चिंच जी आहे ती व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. पाण्यात भिजवून घेतली होती आपण 10 मिनिटासाठी, ती मॅश करून आता ही गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे. म्हणजे हे जे काही चिंचेचं पाणी आहे ते आपण ह्या रस्सममध्ये घालून घेणार आहोत. तर रस्सम व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये 1 चमचाभर गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर आता ह्या उकळीमध्येच आपल्याला जी काही चिंचेचं पाणी काढून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी दणदणीत अशा छान अशी ह्या रस्समला उकळी येऊन द्यायची आहे. तर अशी मोठी उकळ आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर यामध्ये आता आणखी 1 उकळ आल्यानंतर आपण चाट मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. चाट मसाल्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट तयार होते, त्यामुळे चाट मसाला देखील तुम्ही अवश्य रस्सममध्ये घाला. तर आता एक अशी छान उकळ आली की यामध्ये आपण चाट मसाला ॲड करून घेणार आहोत. तर चाट मसाला घातल्यानंतर आता ही व्यवस्थित उकळू द्यायची आहे, जेणेकरून त्यामधला मसाला आणि डाळ व्यवस्थित मिक्स होऊन शिजली जाईल आणि व्यवस्थित टेस्ट तयार होईल. आता उकळ आल्यानंतर यामध्ये मी आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर याला पुन्हा उकळून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्या रस्समला तडका देणार आहोत. तर ह्याची छान उकळ आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण याचा तडका तयार करून घेणार आहोत. ह्या डाळीला आपल्याला व्यवस्थित असा तडका बनवायचा आहे. त्यासाठी पॅन घ्यायचा, तडका पॅन घ्यायचा आहे आणि तडका पॅनमध्ये आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे तडका पॅनमध्ये. आता ह्यामध्ये मी मोहरी घालून घेतली आहे, जिरे घालून घेतले, त्यानंतर हिंग घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता, हिंग, जिरे, मोहरी, तेल असं गरम करून व्यवस्थित तडका तयार करून घ्यायचा आहे. आता हा तडका व्यवस्थित चमच्याने मिक्स करून आता आपण लगेचच ह्या रस्समवर घालणार आहोत आणि त्यावरती लगेचच इमिजिएटली आपण झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून हा तडकाचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित रस्सममध्ये बसेल. आता इकडे आपण जे काही पीठ आहे त्यामध्ये कढीपत्ता कट करून घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आणि धना पावडर घातली आणि पुन्हा 10 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं आहे. तेल इकडे मी गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपण हे लगेचच हे वडे असे गोलाकार शेपचे तेलात
तळून घ्यायचे. तर तेल इतकं गरम करायचं आहे की आपण ज्यावेळेस वडा त्यामध्ये टाकतो तर तो 1 सेकंदामध्ये पटकन वरती आला पाहिजे. इतकं तेल गरम करून मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तर वड्याचा कलर हा संपूर्ण सोनेरी ते चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हे उलटे पालटे चमच्याच्या साहाय्याने करून हे तळून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने हे संपूर्ण वडे मी तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये हे टाकल्यानंतर इमिजिएटली हे वरती असे तरंगले पाहिजे. इतकं तेल गरम करून मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर फार स्लो फ्लेमवरती मध्य आचेवर बिलकुल तळायचे नाही आहे किंवा हाय फ्लेमवरती देखील तळायचे नाही, नाहीतर वडे आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे तेल आधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. तर ह्या पद्धतीने संपूर्ण वडे आपण हे तळून घ्यायचे आहे. तर मी हे संपूर्ण वडे असे गोलाकार शेपचे हे तळून घेतले आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे आपले वडे व्यवस्थित तयार झाले आहे, तळून झाले. तुम्ही बघू शकता आतमध्ये अतिशय व्यवस्थित अशी जाळी तयार झाली आहे. अगदी सॉफ्ट असे मऊसूत हे वडे आपले तयार झालेले आहेत. आणि त्याचबरोबर या पद्धतीने असे मऊसूत जाळीदार वडे तयार करण्यासाठी जितकं तुम्ही व्यवस्थित हे पीठ फेटून घ्याल तितके ते मऊसूत जाळीदार असे वडे तयार होतील. सोडा न घालता तुम्ही हे बनवू शकता. त्याचबरोबर इकडे आपल्या छान प्रकारे रसम देखील तयार झाला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल. आणि पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयाच. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींची नोटिफिकेशनसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.